नमस्कार मित्रांनो, आज 10वी मॅथ्स 1चा जो पेपर झाला बोर्डाचा, त्या पेपरचे आपण ॲन्सर्स पाहूयात. पहिला प्रश्न MCQ होता. रेट ऑफ GST ऑन इसेन्शियल कमोडिटीज इज 0%. ऑप्शन सी ॲन्सर होतं. आउट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन विच इज नॉट क्वाड्रेटिक इक्वेशन, त्याचं ऑप्शन ए होतं. त्यानंतर टू ड्रॉ द ग्राफ 4x + 5y = 9, याचं ॲन्सर बी होतं. त्यानंतर सम ऑफ द फर्स्ट 5, याचं ॲन्सर ए होतं. त्यानंतर CGST 9% दिला, म्हणजे GST येणार 18%. त्यानंतर dx/d काढायचं होतं आपल्याला, म्हणजे -42/-3 म्हणजे 14 येणार याचा ॲन्सर. त्यानंतर इथं सॅम्पल स्पेस लिहायचा होता, HH, HT, TH आणि TT. नंबर ऑफ सॅम्पल स्पेसच लिहायचं होतं फक्त आपल्याला. याचं इक्वेशन येणार होतं y² + 2y ॲज इट इज +10 इकडे आल्यावर -10 इज इक्वल टू 0. त्यानंतर इथे n(s) किती येणार होतं 6. त्यानंतर इथं n(a) 3 येणार होतं. मग इथं n(s), त्यानंतर इथं 3/6 म्हणजे 1/2. T1ची व्हॅल्यू 70 आहे, T2 60 आहे, T3ची व्हॅल्यू 50 आहे, म्हणजे A झाला 70 आणि तुमचा D झाला T3 - T2 म्हणजे 50 - 60 -10 झाला. त्याच्यानंतर x + y, x3 दिला आहे म्हणजे +3, तिकडे गेलं मायनस होईल म्हणजे y0 येणार 3,0, y5 आहे म्हणजे x तुमचा -2 येणार -2,5. त्यानंतर इथं तुम्हाला इफ 2 coins आर टॉस सायमल्टेनियसली फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड. मग तुम्हाला याची प्रोबॅबिलिटी काढण्यासाठी सॅम्पल स्पेस लिहायचा होता, HH, HT, TH आणि TT, म्हणजे n(s) येणार होता 4. आणि तुम्हाला इव्हेंट ए दिला होता की तुमच्याकडे गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड, कमीत कमी 1 हेड पाहिजे, म्हणजे जास्त असलं तरी चालत होता. HH, HT आणि TH, म्हणजेच इथं n(a) 3 येत होता. किती येत होता 3. आणि तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढायचं होतं P(a), मग हे येणार होतं 3/4. त्यानंतर सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे होते. दोन्ही इक्वेशन ॲड करा. दोन्ही इक्वेशन ॲड केल्यावर x + 2x 3x हे कॅन्सल होईल, = 6 म्हणजे x = 2 येणार. x2 आला म्हणजे y पण काय येणार 2 येणार. क्वाड्रेटिक इक्वेशन होतं हे x² + x - 20, म्हणजे याचे फॅक्टर्स -20चे पडणार होते बाळांनो. +5 - 4 म्हणजे याचा ॲन्सर येणार होतं x + 5 x - 4 = 0. त्यानंतर तुम्हाला 24th टर्म काढायची होती, म्हणजे TNचा फॉर्म्युला वापरायचा होता, A + n - 1D. T24 = 12 + 24 - 1. डीची जी व्हॅल्यू आहे, डीची व्हॅल्यू ती आहे 4. किती आहे 4. मग 12 + 23 × 4. त्याच्यानंतर 12 + 23 × 4 किती झाले 92 आणि हे 104 येणार होतं. सो नेक्स्ट क्वेश्चन होता 1265/50. याचं जे आन्सर येणार होतं आपल्याला याला 5ने डिवाइड करायचं होतं. 15 डिवाइड केलं असतं तरी चाललं असतं. 15 × 100, त्यानंतर 26, 15 × 5 = 250, 15 आणि 15 × 25.3. त्याच्यानंतर आपल्याला इथं दिलं होतं डिस्काउंट 10% ऑफ 50,000 5,000 येणार होतं. इथं 50,000 - 5,000 45,000. रेट ऑफ GST तुम्हाला दिलेला आहे 18%, CGST 9%. मग 9% म्हणजे 9/100 इंटू इथं 2 0 कॅन्सल होईल. हे जे कॅल्क्युलेशन येणार आहे म्हणजेच हे 4050 येणार. आणि मग टोटल अमाऊंट 45,000 + 4,050 + 4,050, म्हणजे ही जी अमाऊंट येईल 8,53,100. इथं 7/5 ब्रॅकेट स्क्वेअर, इथं -7/5 घ्यायचं होतं. मग 5 -7चा स्क्वेअर 49, 5चा 25, 5 1 5, 5 5 25. मग इथे येणार होतं 49 - 14, 49 - 14/5, 49 - 14/5 + k = 0. मग हे आन्सर 35/5 + k = 0. 5 1 5 7 +7 आहे, तिकडे गेलं मायनस होईल, म्हणजे हे आन्सर येणार होतं आपलं -7. किती येणार होतं -7. सो दोन नंबर्स डिफर बाय, म्हणजे x - y = 3. इथं x शुड बी ग्रेटर दॅन y पाहिजे. सम ऑफ द ट्वाईस द स्मॉलर नंबर, म्हणजे आपला स्मॉलर नंबर y आहे, ट्वाईस द स्मॉलर नंबर अँड थ्राईस द ग्रेटर नंबर म्हणजे 3x प्लस तुम्हाला दिला आहे 19. आणि आपल्याला इक्वेशन सॉल्व करायचं आहे. मला इक्वेशन 1 म्हणणार, इक्वेशन 2. मग इक्वेशन 1ला आपण 2ने मल्टिप्लाय करू, काय येणार 2x - 2y = 6. आणि मग ह्या दोघांचे आपण ॲडिशन करणार. 3x + 2x 5x येणार. 19 + 6 25, म्हणजे x आपला येणार 5. x 5 आला. x जर आपला 5 आला, एची व्हॅल्यू 5,000 आहे, प्लस n मायनस म्हणजे 12 - 1 आणि डीची व्हॅल्यू आपल्याला इथं घ्यायची आहे 2,000. किती घ्यायची आहे 2,000. सो आपण याला सॉल्व करूया. 2 1 = 2 6 = 6. 5,000 2 इंटू काय येणार बाळांनो 10,000 प्लस 12 - 1 11 इंटू 2,000. चला याचा आन्सर काय येणार इथे पहा. 11 2 = 22, 22,000 + 10 32,000 आणि मग आपण हे कॅल्क्युलेशन करू शकतो. 32 6 = 192 आणि 000 म्हणजे 1,92,000. नेक्स्ट देर आर 6 कार्ड इन अ बॉक्स इज बेअरिंग नंबर फ्रॉम 0 to 5. फाइंड द प्रोबॅबिलिटी, म्हणजे इथं सॅम्पल स्पेस येणार होता 0 1 2 3 4 आणि 5, म्हणजे n(s) येणार होतं बाळांनो 6. द नंबर ऑन द कार्ड ड्रॉन इज नॅचरल नंबर. मग नॅचरल नंबर येणार होता म्हणजे कोणता 1 2 3 4 5, म्हणजे इथं n(a) येणार होतं 5. त्यानंतर नंबर ऑन द कार्ड इज होल नंबर. तर होल नंबर म्हणजे सगळेच नंबर येणार होतं 0 1 2 3 4 5, म्हणजेच n(b) येणार होतं इथं 6.
आपल्याला काय फाइंड आउट करायचं प्रोबॅबिलिटी. मग इथं पी ऑफ ए येणार होतं 5/6 आणि पी ऑफ बी येणार होतं 6/6 म्हणजेच 1. त्यानंतर आपल्याला हिस्टोग्राम काढायचा इथं. हिस्टोग्राम आपण स्केलनी काढू शकतो इथं. त्यानंतर आपण डायरेक्ट हॉट्स प्रॉब्लेम घेऊयात बघा. द सम ऑफ द टू रूट्स म्हणजे आपल्याला अल्फा प्लस बीटा दिला आहे 7. त्यानंतर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब दिला आहे आपल्याला 91. दिलं आहे त्यांनी सम ऑफ देअर क्यूब्स आपल्याला 91 दिलेली. मग आपल्याला रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन काढायचं आहे. सो आपण अल्फा प्लस बीटा क्यूबचा फॉर्म्युला काय, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. इथं आपण व्हॅल्यू टाकूयात. याची व्हॅल्यू येणार 91. इथं 7 क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इंटू 7 येणार 91 ॲज इट इज. 7चा क्यूब 343 मायनस 21 अल्फा बीटा. त्यानंतर मायनस 21 अल्फा बीटा इकडे आल्यावर प्लस होईल 343 मायनस 91. मग 21 अल्फा बीटा काय येणार बाळांनो 252. मग अल्फा इंटू बीटा येणार 252/21. 21 1 जा आणि 21 2 जा 42 म्हणजे अल्फा इंटू बीटा येणार 12. तर 12 आलं म्हणजे रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार आपलं एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा काय इथं 7x प्लस अल्फा इंटू बीटा काय 12 म्हणजे आपला आन्सर असणार एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 12 इज इक्वल टू 0. नेट अमाऊंट पेड फॉर 100 शेअर काय असणार तर 100 इंटू इथं मार्केट व्हॅल्यू काय दिली आपली 900. सो 9 1 जा 9 आणि त्याच्यावर 4 0 द्यायचे 90,000. ब्रोकरेज पेड ऑन सम इन्व्हेस्टेड 0.5% आहे. मग आपलं 90,000वर 0.5% जर ब्रोकरेज काढलं तर ते येतं 450. 9 5 45 1 0 कॅन्सल म्हणजे 450. मग GST 18/100 इंटू 450 1 0 इथं काय झाला कॅन्सल. 5 2 जा त्यानंतर 5 9 जा 2 1 जा 2 9 जा म्हणजे 9 9 जा 81. मग आता आपण इथं सगळ्यांची परचेस केलेत ना शेअर. सो सगळ्यांचे आपण ॲडिशन करणार 90,000 प्लस 450 प्लस 81 विच इज इक्वल टू 90,531. त्यानंतर नेक्स्ट सम पहा बाळांनो आता हे मीडियनचं सम आहे. मीडियनमध्ये आपल्याला इथं कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायची होती. हा 10 त्यानंतर 10 प्लस 37 47 47 प्लस 15 किती येणार 62 62 प्लस 20 82 हे 89 येणार 89 प्लस 8 किती येणार 97 97 प्लस 8 105 म्हणजे आपला इथं n 105 येणार. मग आपल्याला n/2 ची व्हॅल्यू घ्यायची म्हणजे 105/2 विच इज 52.5 52.5च्या नियरेस्ट नंबर पण ग्रेटर नंबर कोणता आहे सी एफमध्ये तर 62 म्हणजे आपला मीडियन क्लास हा आला. म्हणजे हा लोअर लिमिट ही अप्पर लिमिट हा आपली फ्रिक्वेन्सी आणि इथं आपला सी एफ झाला. सो सी एफ झाला म्हटल्यावर आपला फॉर्म्युला काय येणार इथं मीडियनचा फॉर्म्युला एल प्लस n/2 मायनस सी एफ अपॉन फ्रिक्वेन्सी इंटू एच. तर एलची व्हॅल्यू काय आहे 30 प्लस n/2 काय 52.5 सी एफची व्हॅल्यू काय 47 अपॉन एफ काय 15 इथं आणि इंटू आपल्याला एच काय म्हणजे क्लास डिफरन्स काय 40 - 30 10 येणार. चला इथं 5 3 जा 5 2 जाईल. मग इथं 30 प्लस 52.5 मायनस 47 काय येणार इथं 5.5 इंटू 2/3 म्हणजे इथं येणार 30 प्लस 5.5 इंटू 2 11/3 11 म्हणजे 30 पॉईंट इथे येणार 3.66 रिकरिंग येतोय मग 67 म्हणजे 33.67 आन्सर आहे मीडियन. चला इथं आता आपल्याला पाय चार्ट काढायचा होता 35 प्लस ए प्लस 2a प्लस 20 इज इक्वल टू 100 कारण इथं पर्सेंटेज दिले पर्सेंटेज म्हणलं सम 100 येणार. मग 35 प्लस 20 55 ए प्लस 2a 3 येणार 100 मायनस 55 म्हणजे 3a 45 येणार 3a 45 आला म्हणजे a 15 येणार. मग a 15 आलं तर याचा आपल्याला थिटाचा फॉर्म्युला यूज करून नंबर ऑफ स्कोर इन इंडिव्हिज्युअल कंपोनंट अपॉन टोटल स्कोर मल्टिप्लाय बाय 360 हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला सेंट्रल अँगल काढायचे आणि त्याच्यानुसार तुम्ही पाय चार्ट काढू शकता. इथं आता हा क्वेश्चन बघा दिले देअर आर सम स्टुडंट इन ग्रुप ए अँड ग्रुप बी. सो ग्रुप एचे स्टुडंट एक्स ॲझ्युम करू ग्रुप बीचे काय ॲझ्युम करू वाय. त्यांनी दिले 1 स्टुडंट गोज फ्रॉम ग्रुप ए टू बी म्हणजे त्यांनी सांगितलं की ए पासून ग्रुप बीवर एक स्टुडंट गेला म्हणजे इथे एक स्टुडंट ॲड झाला इथे एक स्टुडंट काय झाला आहे सबट्रॅक्ट. मग त्यांनी सांगितलं की दोघांचे नंबर ऑफ स्टुडंट सेम आहे दोघांचे नंबर ऑफ स्टुडंट काय सेम. सो आपल्याला हे पहिली कंडिशन भेटली प्लस वाय इकडे आलं मायनस होईल मायनस होईल तिकडे गेलं प्लस होईल म्हणजे आपलं हे पहिलं इक्वेशन झालं. बरं बट 1 स्टुडंट गोज फ्रॉम बी टू ग्रुप ए. आता काय दिले बघा इथून एक स्टुडंट गेला म्हणजे इथं एक स्टुडंट ॲड झाला इथं मायनस झाला द नंबर ऑफ स्टुडंट इन ग्रुप ए बिकम ट्वाईस द ग्रुप बी म्हणून मी इथं ट्वाईस दिला आहे. मग x + 1 इज इक्वल टू 2y - 2 मग x - 2y प्लस 2y इकडे आलं मायनस होईल प्लस 1 आहे तिकडे गेलं मायनस होईल म्हणजेच x - 2y इज इक्वल टू काय येणार -3 इक्वेशन 2. मग आपण काय करू शकतो इक्वेशन 1 आणि 2ची तुम्ही सबस्ट्रॅक्शन करू शकता. मग x - y इज इक्वल टू 2 x - 2y इज इक्वल टू -3 साईन चेंज करा प्लसचं मायनस मायनसचं प्लस मायनसचं इथं प्लस होणार x - x विल गेट कॅन्सल 2y - y y येईल आणि इथं +3 + 2 5 येणार म्हणजे y इज इक्वल टू काय येणार 5 y 5 असेल इथे बघा y जर 5 असेल तर आपला x 7 येणार x काय येणार 7. मग त्यांनी फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट इन ईच ग्रुप. सो ग्रुप एमध्ये 7 आणि ग्रुप बीमध्ये 5 स्टुडंट. थँक्यू स्टुडंट.